नमस्कार, हालात कैसे भी हो, समय के सिवा मुझे कोई भी नहीं हरा सकता। आणि आता आपण तयारी करत आहोत टेट 2025 शिक्षक भरती। मी टॉपर होणारच आणि मी शिक्षक होणारच। या मिशन अंतर्गत चॅनलवरती आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तो खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑनलाइन लाइव टेस्ट सीरीज। कारण आपल्याला 200 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 200 मार्क्स पैकी सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि टाइम मॅनेजमेंट कसं करायचे आहे, प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे, कोणते प्रश्न तुम्ही स्किप करू शकता, कोणते प्रश्न तुम्ही डायरेक्ट जंप करू शकता, सर्वात महत्त्वाची टेस्ट सीरीज ठरणार आहे। तो मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही अभ्यास कितीही कराल परंतु तुमची जी ॲक्च्युअली जो स्ट्रगल आहे तो इथून सुरू होतो जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पेपर सोड बसता। सो अशाच प्रकारे तुम्हाला मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे। मला असं वाटतं जेवढ्या जास्त मॉक टेस्ट देता येतील, इंटरनेटवरती तुम्ही डायरेक्ट IBPS मॉक टेस्ट म्हणून टाका, तिथे सुद्धा तुम्हाला फ्री मॉक टेस्ट बऱ्याच मिळून जातील। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी जर केलात तर मित्रांनो काहीच अवघड नाही टॉपर व्हायला। आणि मिनिमम तुम्ही तुमचं टार्गेट ठेवा की 90 मिनिट्समध्ये तुमचे प्रश्न वाचून क्लिक करून झाले पाहिजेत। आणि म्हणूनच तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन मित्रांनो मी दिलेत। मार्क फॉर रिव्ह्यू हा प्रश्न आहे, हे तुम्ही केलं त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवा। नेक्स्ट क्वेश्चनवरती आपोआप जाते, त्यांना जायची गरज नाही आहे। बघा 132 to 33 वरती गेलेला आहे। आता बघा बसलेले आहेत शेजार, डावीकडून तिसरा, उजवीकडून तिसरा, डावीकडून तिसरा, हे सगळे एवढे बघा हा प्रश्न किती क्लिष्ट आहे। आता हे साठी आपल्याला सिटिंग अरेंजमेंट पूर्णतः ही जी 8% सिटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यानुसार डावीकडून उजवीकडून हे करत बसण्यामध्ये आपला वेळ जातो आणि मग हे तुम्हाला हे काढायला वेळ जातो। त्याच्यापेक्षा तुम्हाला जर पटकन क्लिक झालं तर बघा मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि नेक्स्ट करून टाका। मार्क फॉर रिव्ह्यू करा म्हणजे जेणेकरून तुमचे फक्त माझं एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, एकच तुम्ही करा की सध्या तुम्ही 90 मिनिटमध्ये सगळे प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू, अदरवाइज 7 नेक्स्ट, मार्क फॉर रिव्ह्यू 7 नेक्स्ट, मार्क फॉर रिव्ह्यू 7 असे जर केले ना मित्रांनो, आणि राहिलेल्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही ते रिव्ह्यू केलेले प्रश्न बघा असे तुम्हाला दिसतंय, तर तुम्ही राईट साईडला पाहतात हे रिव्ह्यू वाले प्रश्न आहेत, हे तुम्हाला डबल करायचे आहेत, मग तुम्ही हे सोडवू शकता, पाहू शकता। सो अशा पद्धतीने जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं, आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना याचा फायदा होईल हीच माझी अपेक्षा आहे। आणि याच्यावरती अजून जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर मात्र नक्की चॅनलवरती मिळेल, कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। अशाच माहितीसह स्टे कनेक्टेड, तुमच्यासाठी मदत व्हावी यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न होता। कारण मी स्वतः टॅट जेव्हा दिली होती 2022 मध्ये तेव्हा मला हे काहीच माहीत नव्हतं। सो आय वॉज व्हेरी रंबल्ड अँड जंबल्ड, मला माहीतच नव्हतं की नेक्स्ट कधी करायचं किंवा कशा पद्धतीने येतात। सो दॅट्स इट फॉर नाव, होपफुली यू विल ऑल ॲग्री फॉर दिस। आणि अशा प्रकारे आपण जेव्हा 120 क्वेश्चनवरती जाणार आहोत त्याच्यावरती आपण नेक्स्ट करणार आहोत, तिथं मात्र सबमिट आलेला आहे, हा तुमची समरी आहे, तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, किती केवळ तुमच्यासाठी जे मित्र तुमचे तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा। कारण हा व्हिडिओ जरी छोटा मोठा कसाही होणार असला तर 100% तुमच्याशी युजफुल असणार आहे। याबद्दलचे तुमचे प्रश्न किंवा असेच जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, जेणेकरून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने तुम्हाला शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी नक्कीच थोडीफार फुलना फुलाची पाकळी म्हणून नेहमीच सारखीच मदत करता येईल। आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि स्टे कनेक्टेड फॉर ऑथेंटिक and more information with बालुशा माने टीचर्स फॅमिली। मित्रांनो, आपण हे तुम्ही स्क्रीन पाहत आहात अशा प्रकारचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येणार आहेत। तुम्ही ज्या प्रश्नाला व्हिजिट केलेला आहे, कोणता प्रश्न तुम्हाला अजून द्यायचा आहे त्याच्यानुसार हे लेफ्ट साईडला तुम्ही मार्किंग पाहत आहात। आणि हे सर्व पाहून झाल्यावरती तुम्ही आता नेक्स्ट करून टेस्ट सिरीजला सुरुवात करणार आहात। आता हे लक्षात घ्या, तुम्हाला इथं प्रश्नाचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे। ॲप्टिट्यूडवरती 120 क्वेश्चन आहेत, मार्क्स 120 आहेत, रिझनिंगवरती 80 क्वेश्चन आहेत आणि 80 मार्क्स आहेत। आणि तुम्ही हे पुढचं जे काही ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्ही सर्व वाचले असतील तर मात्र तुम्हाला यस आणि पुढे जाऊन तुम्ही हा प्रश्न एक्झाम द्यायला रेडी आहात का, तर तुम्हाला तिथे यस करायचं आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला लँग्वेज चूज करायची आहे, इंग्लिशमध्ये पेपर देणार आहात की मराठीमध्ये पेपर देणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला लँग्वेज सुरू करायची आहे, टिक करायचं आहे। आणि अशा प्रकारे आता तुमची स्क्रीन आहे ती सुरू झालेली आहे, तुमची पेपर आहे ती सुरू झालेला आहे। राईट साईडला तुम्ही टाइमर सुद्धा पाहत आहात।
त्या टाइमानुसार तुम्हाला ही परीक्षा पूर्ण कंप्लीट करायची आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची टिप्स आपण हे लक्षात घ्या की तुम्ही वेळेला म्हणजे कोणताही एक्सक्यूज नाही आहे. तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता की याच्या ग्रीड व्ह्यूमध्ये जवळपास हे आपल्याला 120 जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये जवळपास 120 मिनिटामध्ये तुम्हाला जवळपास 200 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. आणि त्याच्यानुसार तुमचं हे जे काही घटक आहेत, आपण चॅनलवरती कोणते घटक किती मार्क्सला अभ्यासायचे ते तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, तो जरा तुम्ही अजून एकदा पाहून घ्या. ते घटक तुमचे कसे जंबल टाईपमध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन दिसतात, एक आहे रिझनिंग आणि दुसरा आहे ॲप्टिट्यूड. पहिले जे रिझनिंग आहेत त्याच्यावरती 120 क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि जे दुसरे आहे 80 क्वेश्चन तुम्हाला इथं दिसत आहेत. आणि अशा प्रकारे 200 मार्काचे पेपर्स तुम्हाला 200 प्रश्न 120 मिनिटामध्ये क्लिअर करायचे आहेत. तर मित्रांनो, आता हे तुमचे प्रश्न कसेही असतील, तुम्ही त्याचा विचार करायचा नाहीये. फटाफट फक्त आपलं टाइम झालं पाहिजे आणि तुम्हाला हे जे प्रश्न आहेत, टोटल 200 प्रश्न आहेत, ते 120 मिनिटामध्ये न सोडवता ते केवळ तुम्हाला 90 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल की मॅडम, हे जे 30 मिनिटं ठेवलेले आहेत ते कशासाठी? कारण मित्रांनो, तुमचं टार्गेट तसं असलं पाहिजे. ज्या तुम्ही आता मॉक टेस्ट सोडवत आहात, गुगलवरती तुम्हाला फ्री मॉक टेस्ट भेटून जातील, किंवा तुम्ही एखादा क्लासेस जॉईन केला असेल, किंवा तुम्ही जे काही प्रॅक्टिस करत आहात त्याच्यानुसार तुम्ही झालं तर होपफुली तुम्ही PC वरती प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला ते एक आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. आणि इथं तुम्हाला सेक्शन दिलेले आहेत, पहिल्यांदा ॲप्टिट्यूड सोडवायचं आहे की पहिल्यांदा रिझनिंग सोडवायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ते सिलेक्शन करायचं आहे. आता पहिल्यांदाच बघा, इथं आपल्याला इंग्लिशचं आलेलं आहे की पहिला क्वेश्चन आपण रीड करूया. चूज द मिसस्पेल्ड वर्ड, इरोनियस, अनप्रिटेंडेड, नंतर रिमिशन आणि इम्परसेप्टेबल. आता याच्यामधला तुम्हाला जो चुकीचा वर्ड आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि तो जर तुम्ही वर्ड सिलेक्ट केला तर मात्र तुम्ही पाहताय की सपोज आता हा वर्ड तुम्ही सिलेक्ट केलेला आहात, तर त्याच्यामध्ये काय सांगते तुम्हाला, क्लिअर रिस्पॉन्स, मार्क, रिव्ह्यू फॉर नेक्स्ट. तुम्ही रिव्ह्यू करू शकता की बाबा नेक्स्ट मी हा पाहू, किंवा त्याच्यावर क्लिअर रिस्पॉन्स जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिअर रिस्पॉन्स सुद्धा करू शकता त्याचबरोबर. आणि तुम्ही असं नेक्स्टवरती जाऊ शकता. ना मार्क रिव्ह्यू केल्यामुळे आपण डायरेक्ट नेक्स्टवरती गेलेलो आहोत. ओके, आता बघा इथं द वॉर बिटवीन इंडिया पाकिस्तान लीड टू क्रिएशन ऑफ बांगलादेश इन विच इयर. आता तुम्हाला इथं इयर द्यायचं आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला आता हा तुम्ही कन्फ्यूज आहात की 1965 की इंडो पाक वॉर 1971, याच्याबद्दल जर तुम्ही कन्फ्यूज आहात तर मात्र तुम्ही काय करायचं माहिती आहे, याच्यामध्ये तुम्ही हा क्लिक जरी केला तरी तुम्ही हा रिव्ह्यूला ठेवू शकता. परंतु मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सध्या रिव्ह्यूला ठेवायला तुमच्याकडे वेळच नसणार आहे. कारण तुम्ही जर नुसते क्लिक करत क्वेश्चन नुसते रीड जरी करत गेलात तरी 200 क्वेश्चन अटेम्प्ट करणं त्या वेळामध्ये खूप मुश्किल होऊन जातं. त्याच्यासाठी हा जो चार्ट तुम्ही जो स्क्रीनवरती पाहताय तो व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्या पद्धतीने तुमच्या सुद्धा स्क्रीनवरती तिथं तुम्हाला हे सर्व दिसणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतो. शुद्ध लेखनानुसार स्पष्ट शब्द ओळखा. प्रतिकूल, प्रतिकूल, प्रतिकूल. आता याच्यामधला जो दुसरा आहे तो करेक्ट आहे. ते जर तुम्ही करेक्ट असाल तर तुम्हाला रिव्ह्यू मार्क्स जे दिसतंय खालच्या तिथं तुम्हाला क्लिक करायची गरज नाही, सेव्ह आणि नेक्स्टवरती जायचं आहे. पण आता रिव्ह्यू आणि मार्क्ससाठी केलेला आहे तो बघा, पहिला क्वेश्चन आहे तो आपण रिव्ह्यूसाठी ठेवलेला आहे, तो तुम्ही नंतर चेंज करू शकता बघा, किंवा त्याच्यानंतर तुम्ही त्याचे प्रिफरन्स चेंज करू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती जाऊ शकता. पण हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्टसाठी जाणार आहात तेव्हा दुसऱ्या क्वेश्चनवरती तेव्हा तुम्ही आपण पहा की म्हणजे त्या क्वेश्चनवरून डायरेक्ट आपण नंबर 3 क्वेश्चनवरती आलेलो आहोत. पहिला जो आपण रिव्ह्यू सोडवला आला त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त गोंधळ नाही आहे, फक्त तुम्हाला माऊस हँडल करता यायला पाहिजे, ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता नंतर तुम्ही दुसरं मराठीतला हा प्रश्न आहे. जसं आपल्याला माहिती आहे की मराठी लँग्वेजसाठी 25 क्वेश्चन असणार आहेत, इंग्लिश लँग्वेजसाठी 25 क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी असे बरेच टॉपिक्स असतील. त्याच्यामध्ये गळ्यात घोरपड बांधणे. आता याच्यामध्ये काय, मोठे संकट येणे, नुसती जबाबदारी लादणे, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे, मोठे शौर्य दाखवणे. आता अर्थातच हे ह्याचं उत्तर आहे. त्यामुळे आता तुम्हाला एकदम कन्फर्म झालं की सेव्ह आणि नेक्स्ट, म्हणजे तुम्ही प्रश्न वाचला की लगेच तुम्ही क्लिक केलं पाहिजे, जास्त विचार करत बसू नका. अबाउट जेव्हा ॲप्टिट्यूड सोडवणार आहात, जेव्हा मॅथ्स सोडवणार आहात तेव्हा मात्र तुमचा वेळ जाणार आहे. त्यामुळे इथं जे सोपे ते फटाफट मारा. जर तुम्हाला येत नसतील तर तुके मारून ठेवा, रिव्ह्यू नेक्स्ट करून ठेवा. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही रिव्ह्यू नेक्स्टला येऊ शकता. आता बघा आपण बॅक जाऊया. आपण दुसरा क्वेश्चन सुद्धा रिव्ह्यूला ठेवला होता,
तर आता आपण पाहतोय की त्याच्यामध्ये इंडो पाक वॉर आणि हे झाल्यावरती आपण काय करतोय आता नेक्स्ट करतोय. तरी सुद्धा तो तुम्हाला रिव्ह्यूचा हे दिसेल, त्याच्यामुळे तो काही विषय नाही की तुम्ही कसं करताय, परंतु रिव्ह्यू नेक्स्ट वरती गेल्यावरती तुमचा खूप वेळ जातो, हेही तितकंच महत्त्वाचं. विरोध शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? आता विरोध करणे किंवा संमती देणे हा त्याचा विरोधार्थी शब्द आहे. बघा सेव्ह आणि नेक्स्ट आपण अशा प्रकारे केलेला आहे. लेखन नियमानुसार खालील अचूक शब्द कोणता? तर आता उन्मत्त आहे हा अचूक शब्द आहे. म्हणजे ज्या सोप्या आहेत ना मित्रांनो प्रश्न, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवू नका. एकदा तुमची जेव्हा ही स्क्रीन सुरू होते तेव्हा तुम्हाला बॅक जाऊन कुठलंही पीसीचं बटन कुठलंही दाबत नाही. आता तुम्हाला दिसणार नाही स्क्रीनवरती, परंतु मी पीसीचे कोणतंही बटन दाबते ते ऑटोमॅटिक ते ब्लॉक केलेलं असतं, ते तुम्हाला दाबताच येत नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की एखादा प्रश्न आहे तो मी थोडंसं गुगल करेल, अदरवाईज मी कॅल्क्युलेशन करेल, कॅल्क्युलेटर वापरेल, डेट्स वापरेल. नो, पीसीचे पूर्ण बटन याच्यामध्ये ब्लॉक असतात. नाव सी द नेक्स्ट. डॅश इज कॉल्ड अप्पर हाऊस ऑफ द पार्लिमेंट. आता काही लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट, ह्याच्यामध्ये राज्यसभा हा करेक्ट आन्सर आहे आणि तुम्ही आता नेक्स्ट याच्यामध्ये जाणार आहात. सीयूचे पूर्ण रूप कोणते आहे की सेंट्रल युनिट हे रूप आहे. त्याच्यामध्ये जरी चुकीचं असलं बरोबर असलं, तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय त्याच्यावरती तुम्ही क्लिक करणार आहात. ड्रिप्स पोर्टलचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर ड्रिप्स पोर्टल हे आहे, त्याच्यावरती आता बरेच प्रश्न असे असतील ते तुम्हाला असं लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. आता बघा पॉवर आउटेज आदान प्रदान करण्यासाठी, आता बघा प्रत्येक प्रश्न मी जो क्लिक करते तो बरोबर असेलच नाही, परंतु तुम्ही पाहताय की वेळ मात्र माझ्यासाठी थांबत नाहीये. मी किती वाचते, किती वेळ घेते ते त्याच्यासाठी कोणताही वेळ थांबत नाहीये. ट्रेटी ऑर्गनायझेशन नाटोचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज नॉट अ मेंबर ऑफ नाटो, त्याची कुठली कंट्री आहे ती मेंबर नाही आहे. जे तुम्हाला उत्तर योग्य वाटत असेल त्याला तुम्ही क्लिक करून पुढचा प्रश्न पाहणार आहात. आता बघा इथं ग्रामरचा क्वेश्चन आहे. नो आर्टिकल रिक्वायर्ड, मार्क नो आर्टिकल रिक्वायर्ड. ओके, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट आर्टिकल. आणि व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, पण उत्तराला जास्त वेळ विचार करायला घेऊ नका, परंतु प्रश्न व्यवस्थित पहा. मार्क नो आर्टिकल रिक्वायर्ड इफ देर इज नो नीड टू यूज इन द ब्लँक. म्हणजे एकतर कुठला आर्टिकल योग्य होतंय का बघा. जर तुम्हाला वाटत असेल की कोणतंच आर्टिकल योग्य नाही तर मग तुम्ही तिथं क्लिक करा ए अँड द आणि नो आर्टिकल. Activists tried to draw attention to the state of the river Ganga and Yamuna. The activist, an activist की no article required. तर आता हे कसं आहे ते तुम्हाला जे उत्तर आहे त्याच्यानुसार करायचं आहे, किंवा तुम्ही हा क्वेश्चन मार्क रिव्ह्यूला सुद्धा ठेवू शकता. मार्क रिव्ह्यूला जरी ठेवला तर तुम्ही पुढच्या क्वेश्चनवरती तुम्ही जात आहात. आता हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. पहा तुम्ही याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला उत्तर माहीत असेल तर नेक्स्टमध्ये जाऊ शकता. मराठी न्यूजपेपर वॉज एडिटेड बाय बाल गंगाधर टिळक. कोणता आहे की तो त्यांनी बाल गंगाधर टिळक यांनी एडिट केला होता. हे असेही क्वेश्चन असतील. विचार, लक्ष आणि डॅश हे बोधनाचे घटक आहेत. विचार, लक्ष आणि संवेदना हे सगळे बोधनाचे घटक आहेत. हे तुम्ही याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट करू शकता. ओके, बघा असे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय करायचे की फटाफट नेक्स्ट करायचे आहेत. असं करता करता आपण लक्षात नाही आलं की आपले ऑलरेडी 150 मिनटं म्हणजे इथं पाहतो की आपण जात सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे अगदी आता किती 10 मिनटं आपले संपलेले आहेत आणि आपण फक्त 20व्या क्वेश्चनवरती आहोत, तरीसुद्धा क्वेश्चन व्यवस्थित वाचलेले नाही आहेत. म्हातारपण हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ते सांगा. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम. आता जेही काही तुम्हाला जे असं वाटत असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करणार आहात आणि अचानक तुम्हाला वाटलं की बाबा हे खूपच अवघड आहे तर मी काय करायचं, तर मित्रांनो त्याच्यामध्ये मी ट्रिक सांगते तुम्हाला. आता बघा हे 20वा क्वेश्चन विक्रम सेठ यांच्या कवितेसाठी प्रसिद्ध आहेत. आता हे ठीक आहे, मी असंच तुम्हाला आता क्लिक करते, मी विचारत नाही की उत्तर कुठलं आहे. तर तुम्ही काय करायचं डायरेक्ट आता आपण 20 क्वेश्चन सोडलं, डायरेक्ट तुम्ही 30 वरती जम्प करा. 30 वरती वैयक्तिक मुलाखत ICTच्या सक्षम मूल्यांकन पद्धत आहे कोणती आहे की पेन पेपर चाचण्या, विद्यार्थी पोर्टफोलिओ, ऑनलाईन मूल्यांकन. आता याच्यामध्ये आहे. नंतर 31 मध्ये पहा की संगणक इंटरनेट वेबसाईट होस्ट करतो, वेब पेज, वेब सर्व्हर, सर्च इंजिन किंवा वेब ब्राउझर.
आता ह्याच्यानुसार आपण हे प्रश्न पाहत आहोत. म्हणजे काय झालं की इथं जो तुम्ही प्रश्न सोडवलेला नाही आहे, राईट साईडला तुम्हाला माऊसच्या क्लिकवरती दिसत असेल, तो प्रश्न तुम्हाला ब्लँकच दिसतोय. ठीक आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. त्याच्यानंतर आपण 40व्या प्रश्नावरती पाहूयात. म्हणजे तुम्ही टायमिंगनुसार तुम्ही जायचं आहे. जर 90 मिनिट्समध्ये तुम्हाला पूर्ण 200 प्रश्न सोडवायचे आहेत आणि जे 30 जे आपण सांगतोय, जो 30 मिनिटाचा आपण जो स्लॉट ठेवतोय 60 मिनिट्समधला, जो 30 मिनिटाचा जो आपण शॉट ठेवतोय तो याच्यासाठी ठेवतोय की काही बऱ्यापैकी प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला टाकलेले आहेत ना, ते तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचे आहेत. त्यामुळे सध्या फक्त तुम्हाला बघायचे, क्लिक करायचे, नेक्स्ट, बघायचे, क्लिक करायचे, नेक्स्ट. आता या टेस्ट सिरीजमध्ये आपण पाहतो की बऱ्यापैकी GK वरती क्वेश्चन आहेत, पण तुमच्या माहितीसाठी सांगते की IBPS पॅटर्ननुसार GK वरती प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे या टेस्टमध्ये कसे प्रश्न आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष देता. तुम्ही कोणत्या ह्याच्यावरती करू शकता त्याच्यावरती लक्ष द्या. किंवा तुम्ही असंही करू शकता, 120 वरती डायरेक्ट मी बघा आलेली आहे, तुम्हाला 120वा प्रश्न हा स्क्रीनवरती दिसतोय. राईट, उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्ध शब्द ओळखा. आता उत्कर्ष आहे, त्याचा विरुद्ध शब्द आहे अपयश. ठीक आहे, आता त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. किंवा तुम्हाला असं वाटलं की 119वा प्रश्न आहे, तो मार्क फॉर रिव्ह्यूला आपण टाकूया. तर आता ह्याच्यामध्ये पाहूयात की आपण आता 119वा प्रश्न आपण रिव्ह्यूला ठेवलेला आहे. तर त्याच्यावरती जाऊन आपण पाहूया कोणता होता. भौतिक राशी, अदिश राशी आहे, विद्युत क्षेत्र, विद्युत प्रवाह, अगुण वेग, जे काही असेल ते अशा पद्धतीने जो तुम्ही प्रश्न, आता 100व्या प्रश्नावरती आपण डायरेक्ट क्लिक मारलेली आहे. कोणत्या भारतीय अभिनेत्याचे आत्मचरित्र शीर्षक एनिथिंग बट खामोश असे आहे. राज बब्बर, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना. एकदाच तुम्हाला चान्स मिळतोय मित्रांनो प्रश्न वाचायला, आणि हे सगळं करता करता आपण पाहतोय की आपला टाइम मात्र आपल्यासाठी वाट पाहत नाहीये. हे असं करता करता आता तुम्हाला पुढच्या रिझनिंग ॲप्टिट्यूड हे झाल्यावरती तुम्हाला रिझनिंगच्या सेक्शनवरती सुद्धा जायचं आहे. आता हे जो पेपर आहे त्याच्यामध्ये कसं असतं की जो मुलांना कमी मार्क्स मिळालेले आहेत दुसऱ्या टॅटमध्ये किंवा टॅट 2022मध्ये किंवा टॅट 2017ची जी झाली होती त्याच्यावर जे काही कमी मार्क्स मिळालेले आहेत त्याचं रिझनच असं होतं की मुलांना प्रश्नच वाचायला वेळ नसतो, मग नंतर त्याच्यानंतर ते सोडवणार कधी, हा एक त्यांच्यापुढे प्रश्न असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे एकच टार्गेट आहे की तुम्ही प्रश्न वाचून पुढे अटेम्प्ट करा. आत्तापर्यंत ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं एक खंत आहे की त्यांनी 120 पर्यंतच प्रश्न अटेम्प्ट केले, 130 पर्यंत केले, मग त्यांचा स्कोर आलेला आहे 100, 90 असा स्कोर आलेला आहे. त्यांचा स्कोर जास्त आलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करता आलेले नाही आहेत. सो माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे मित्रांनो की तुम्ही टायमिंगकडे फोकस करा. बाकी काहीही तुम्ही मॅनेज करू शकता, कसंही करू शकता. एकदा तुमची स्क्रीन सुरू झाल्यावरती तुम्हाला एकही मिनिट, नॉट इवन सेकंड, यू हॅव द टाइम की तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता की याचं उत्तर काय आहे. तुमचा PC, तुम्ही तुमचं फोकस, तुमचा माऊस आणि जे PC असतात जे आपण परीक्षेला जातो ते पण फटाफट चालत नाही, त्यामुळे तो एक मोठा विषय असतो. आता आपण पाहतोय की आता ॲप्टिट्यूडवरती आपण याच्यानंतर आपण आता रिझनिंगवरती आलेलो आहोत आणि इथं आपण गेल्यावरती आपण डायरेक्ट 200 प्रश्नावरती आता मी क्लिक करते. आता प्रश्नचिन्हाच्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या चिन्हावर क्वेश्चन ठेवता येईल अशी संख्या निवडा. आता हे बघा आपल्याला ही नंबर सिरीज दिलेली आहे मित्रांनो, याला वेळ लागतो. राईट, आता असा क्वेश्चन आपल्याला पाहिजे 1 आहे, त्याच्यानंतर अपोजिटला 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 6 आहे, 5 आहे, मग इथं किती येऊ शकतं, त्याच्या अपोजिटचा हा वर्ड आहे, मग नंतर त्याच्यामध्ये कोणती संख्या परफेक्ट बसू शकते हे आपल्याला याचा विचार करायचा आहे. त्यामुळे मग त्याच्यानंतर तुमच्याकडे हा वेळच नाही, तर वेदर हे 8 येणार आहे की 7 येणार आहे हा तुमच्याकडे पाहिला वेळेस नाही, पर्याय दिलेले आहेत. तर मग तुम्ही काय करायचं, हा प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला ठेवायचा आहे. ओके, हा प्रश्न तुम्ही जो आहे तो रिव्ह्यूला ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि आता तुम्ही पाहताय मी जेव्हा मार्क फॉर रिव्ह्यू ठराविक ह्याचं टाइम जेव्हा आपण आलेलो आहोत 200 प्रश्नावरती आलेलो आहोत, त्यामुळे 200 प्रश्नावरती डायरेक्ट जम्प करू नका, कारण तिथे तुम्हाला डायरेक्ट सबमिट टेस्ट सांगतं. तिथं मी सबमिट केलं की तुमची टेस्ट संपली. इथं तुम्हाला दाखवते ॲप्टिट्यूडमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टेड 16 केलेले आहेत, अनअटेम्प्टेड 14 आहेत, मार्क 4 आहेत, अनसीन 90 आहेत, रिझनिंगमध्ये 90 आहेत, अनअटेम्प्टेड 2 आहेत, मार्क 1 आहेत, 78 आहेत. त्यामुळे अगदी पेपर होत नाही म्हणून डायरेक्ट मी 200 प्रश्नावरती जंप मारू का? नो मित्रांनो, तसं करायचं नाहीये. त्यामुळे कसं होईल की मग चुकी तुम्ही जर सबमिटमध्ये गेलात तर तुमचा तिथंच पेपर संपला आणि तुमचं एवढं स्वप्न आहे ते तुमचं भंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही सिक्वेन्स वाईज जा, डायरेक्ट जम्प करू नका. डायरेक्ट 10-10च्या स्लॉटने तुम्ही जम्प केलं तरी सुद्धा
चालेल. आता बघा इथे तुमचा जो प्रश्न आहे ॲप्टिट्यूड आहे, त्यामुळे तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करत आहात, तुमच्या संघाला पुरेसे प्रायोजकत्व मिळू शकत नाही, तर तुम्ही काय कराल. तर आता आपले पैसे वापराल, कार्यक्रम आयोजित कराल, तुम्ही संघाला प्रेरित करा जेणेकरून तो कार्यक्रम आयोजित करू शकतील, अधिक वेळ मिळण्यासाठी कार्यक्रम पुढे ढकलाल, कार्यक्रमबद्ध कराल. आता बघा हा जो प्रश्न आहे, अशा प्रश्नांकडे तुमचा जो व्ह्यू आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे, की ॲज अ शिक्षक म्हणून सर्वांचा विचार करून तुमचं इथं काय उत्तर असलं पाहिजे. जसं की आपण B.Ed केलेलं आहे, D.Ed केलेलं आहे, तेव्हा आपल्या तुमच्या शिक्षकांचा टीचर्स ॲप्टिट्यूड आपल्या लक्षातच आलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे प्रश्न करायचे आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती जायचं. आता मित्रांनो आता कसं आहे की आपल्याकडे टाइम तर आपल्यासाठी थांबत नाहीये, हे पहिल्या पासून सांगितल्याप्रमाणे. याबद्दल तुमचे कोणतेही डाऊट्स असतील ना मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तुम्ही कुठूनही व्हिडिओ पाहत असाल तर मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होणार आहे पुढे शिक्षक भरतीसाठी काम करण्यासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी काम करण्यासाठी. त्यामुळे तुमचा जिल्हा लिहायला तुम्ही विसरू नका आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा. जसं जसं आपण ही टेस्ट सोडत जसं पुढे जातोय तसं आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये बघा आता हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित पहा. 124 पहिल्या जोडीमध्ये लागू केलेल्या समान तर्काचे अनुसरण करणाऱ्या पर्यायासह प्रश्नचिन्ह बदला. आता बघा 62, 12, 74. आता या 74ला कोणती अप्रोप्रिएट आहे, तर मग त्याच्यानुसार तुम्हाला आता हे तुम्ही मॅथ्स मध्ये जे एक्सपर्ट आहेत ते एकदम बघताच हा क्वेश्चन सोडवू शकतात आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि बाकीच्यांनी मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचं आहे. मार्क फॉर रिव्ह्यू केल्यावरती तर तुम्ही पाहताय की येलो कलरचं छोटंसं बटन आलेलं आहे. एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात तिथं रेड कलर, ग्रीन कलर, ब्लॅक कलर असेही कलर असू शकतात. हेच कलर जे या टेस्ट सिरीजमध्ये आहेत ते तिथं असतील असं अजिबात सुद्धा नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका, हे असंच आहे का त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता बघा ही जो प्रश्न आहे 125, एका विशिष्ट भाषेमध्ये हाईड हा शब्द 6, 7, 2, 3 अशा प्रकारे लिहिला आहे. पोर्ट हा शब्द 41, आत्रीचं तर ड्युटी हा शब्द कसा लिहिला जाईल. आता याच्यासाठी तुमच्या हातामध्ये पेन आणि पेन्सिल असणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे तुम्ही हाईड आहे लगेच ABCD तुम्ही लिहिलं, त्याचं नंबरिंग केलं असलं की फटाफट हा प्रश्न तुम्हाला सुटलाच पाहिजे. त्याच्याबद्दल वादच नाही आहे. वायसाठी काय आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्ही पहा, जे ABCDची नोंदणी आहे त्याच्या पद्धतीने असलं तर हा पट्टापट तुम्ही प्रश्न हा सोडवू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. एकदम विसरायचं नाही की सेव्ह आणि नेक्स्ट करायला. दिलेले समीकरण योग्य करण्यासाठी दोन्ही चिन्हांची अदलाबदल करावी. आता हे जे मॅथ्सचे आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत किंवा जे आपण रिझनिंगचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये जे तुम्ही प्रश्न सोडवत आहात ॲप्टिट्यूडमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ नसतो विचार करायला, परंतु तुम्हाला क्वेश्चन पुढे करायचा आहे. त्यामुळे असे क्वेश्चन तुम्ही काय करायचं, मार्क ठेवायचा जो तुम्हाला बघताच वाटतोय तो रिव्ह्यूला टाकून द्यायचा आणि नेक्स्ट करायचं. म्हणजे तो क्वेश्चन तुमचा कन्सिडरही केला जाईल, जरी तुम्ही नाही नंतर त्याच्यापर्यंत पोहोचू शकला, टाईम तुम्हाला नाही मॅनेज झाला आणि जरी तुम्ही पोहोचू शकला तर तो रिव्ह्यू करून तुम्ही पुन्हा सोडवू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण आलेलो आहोत. 127, दिलेल्या आकृतीमध्ये अंतस्थापित केलेला पर्याय निवडा आणि परिवलनाला परवानगी नाही. त्यामुळे हा जो कशामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सो मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन कंप्लीट झाला पाहिजे. 120 मिनिट्समध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन बघून कंप्लीट झाले पाहिजेत. म्हणजे तुम्ही असंच एखादी टेस्ट सिरीज लॅपटॉपवरती किंवा PCवरती सोडवायला घ्या, तुमच्या लक्षात येईल की प्रश्न 200 मिनिटामध्ये वाचूनही होत नाहीत. आणि जर तुमचे प्रश्न वाचूनही होत नसतील तर मात्र तुमच्यासारखं म्हणजे मिसफॉर्च्यून कोणाचंही नसेल. त्यामुळे तुम्ही त्याची सवय लावा PCवरती क्वेश्चन वाचण्याची, त्याच्यावरती पटापट क्लिक करण्याची. माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा ही टेट मी 2022ला देत होती तेव्हा माझा माऊसच चालत नव्हता. माऊस इतका हार्ड चालायचा की तो हलतच नव्हता. सो अशा वेळेस आपल्याला कळत नाही की मला वरती जायचंय, नाही मला ह्याला क्लिक करायचं नव्हतं, असेच क्लिक होत जातात. मित्रांनो असे बरेच अनुभव येतात. प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला बरेच अनुभव येत राहतील. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या काही टिप्स आहेत त्या महत्त्वपूर्ण ठरतील. असे तुम्हाला जर प्रश्न हवे असतील तर मात्र आपण चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आत्ता तुम्ही पाहतोय की मी जस्ट बोलते आणि हे करते तरीसुद्धा आपली 20 मिनिटं कशी संपून गेली हे आपल्याला कळलेलं नाही आहे. आणि अशाच पद्धतीने जर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये टॉपर व्हायचं असेल तर मात्र आपल्याला परफेक्ट मॅटिक्युलस टायमिंग, एकही मिनिटाचा, एकही सेकंदाचा इथला तिथला कोणताही विचार तुमच्या मनामध्ये नाही यायला पाहिजे. आणि तुमचा फोकस फक्त तुमचा PC, तुमचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक, वेदर सेव्ह अँड नेक्स्ट, मार्क्स फॉर रिव्ह्यू किंवा नेक्स्ट, मार्क्स फॉर रिव्ह्यू नेक्स्ट, मार्क्स फॉर रिव्ह्यू नेक्स्ट, दोनच तुम्ही टॅब वापरणार आहात. प्रिव्हियस, क्लिअर रिस्पॉन्स याच्यामध्ये तुम्ही पडूच नका. कारण मित्रांनो आपल्याकडे एवढा वेळच नसतो.
आता लिब्रेनेस्टिस ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं काय आहे की कोणता शब्द तयार होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये लगेच बघितल्या तुमच्या लक्षात येते की याच्यामध्ये हा जो सिरियल आहे ना तो शब्द तयार होईल. मला असं वाटतं लिबरल सिरियल आहे तो शब्द तयार होईल, लिबरल. आता बघा मला सुद्धा किती विचार करावा लागतो ह्या गोष्टीचा. आपल्याकडे लगेच पेन असतं, आपल्याकडे लगेच पेन्सिल असते, त्याच्यानुसार तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फटाफट मार्किंग करायचं आहे. पर्यायामध्ये बघायला म्हणजे माझा असा अनुभव आहे किंवा बऱ्याच जे टॉपर्स आहेत त्यांचाही असा अनुभव आहे की आम्हाला प्रश्नच बघायला वेळ नव्हते, आम्हाला येत होतं. ॲड्रेसचे प्रश्न आहेत किंवा जे बघा चॅनलवरती नुकताच एक व्हिडिओ टाकला आहे, आय बटनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की ते प्रश्न आहेत ते तुम्ही पटकन क्लिअर करू शकता. परंतु टेस्ट करत आहात, सबमिट टेस्ट केल्यावरती इथं तुम्हाला जरी हा रिव्ह्यू आला असला तरी त्या पेपरवरती जेव्हा IBPS आपण देणार आहोत तिथं अशा प्रकारे काही सुद्धा रिव्ह्यूच येत नाही. तिथं डायरेक्ट तुम्हाला मार्क्स दिसतात आणि स्क्रीन बंद होते. दॅट्स इट. सो मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड फॉर